चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरून ट्रक चालकाला मारहाण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने मज्जाव केला। याचा राग मनात धरून सुमारे 15 आरोपींनी दारूच्या नशेत पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी डिग्रस फाटा येथे घडली। त्यानंतर रात्रीच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत घडली। दिनांक 8 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा येथे 10 ते 12 जण दारूच्या नशेत असताना चारचाकी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून ट्रक चालकाला लाकडी दांडी व लाथाबुक्क्याने मारहाण करत होते। त्यावेळी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे त्यांच्या चारचाकी वाहनातून नगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी सदर प्रकार पाहिला। त्यावेळी त्यांनी सदर आरोपींना ट्रक चालकाला मारहाण करण्यास मज्जाव केला। त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती। त्यानंतर हवालदार विकास वैराळ हे रात्री 11:30 वाजेदरम्यान राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटी करत असताना तेच आरोपी तेथे आले। त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पुन्हा विनाकारण शिवीगाळ केली। तसेच फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडा व लाठाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। या घटनेत हवालदार विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे सर्व राहणार बुरुडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर तसेच महेश निमशे व अनोळखी 11 इसम अशा एकूण 15 जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर 220/2026 भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार शिवीगाळ, दमदाटी, जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस पथकाने आरोपी खंडू काळे, वैभव तारडे, संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले तर इतर आरोपी पसार झाले। तसेच आरोपींचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे। अरे भाई या बच्चे सापडे या बच्चे सापडे आराम चौक प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।